नमस्कार मित्रांनो, चालत हातरेवाडी तापतीत. मोबाईल घेतलास ना? सगळे गाडीवर फिरतोय, आम्ही चालत फिरतोय, व्हिडिओ काढतोय. दाखवत होतं मला त्या डोंगराने आम्ही खाली चालत जाणार आहे नदीच्या इकडे. आणि आता पावसातून वाट संपलेली आहे, घसरत जाणार आहे मी खाली. छत्री घेतले सेफ्टीसाठी, पाऊस आला तर. तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडून कसे भारी भारी दिसतं. भेटतं तुम्हाला त्या वाटेला, त्याच्या वाटेला भेटतं. खाली जास्त आपल्याला चिकनच गाव नाही, खाली अगदी चिपदोंडी जास्त खाली. हातरीवाडी जायचं पहिलं ना, हातरीवाडीचं मग जायचं आपली. म्हणजे आपलीकडे टाकली डोंगरांवर आपण तिथं जायला पाहिजे, तिथून इकडे झालं पाहिजे. लई फिरायचे वन उशीर झाला, आपण सकाळीच जायला पाहिजे. आपल्या आरतीलाच वाटते का तारा ही आमच्या शाळेची वाट आहे. इथे पण एक शाळा आहे. ना आपण पोडा दिदू गाय नाही. गुरु गेले ते गाडीमध्ये कुंभागाऱ्यातनं काही जायला वाट नाही. गुरांची पावलं इकडं नाही. बघा इथे शाळा आहे. शाळेपासून खाली गेली तिकडंच बरं पडलं. शाळेपासून शाळेला सुट्टी असेल ना. ही बघा शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांटी. सुट्ट्या आहेत तर सगळ्या शाळा बंद आहेत. कुठं तिकडं कुठं इकडून वाट असेल ना. बंद केली. इकडे वाट होती आधी, मी हायस्कूलला जायचं तर इकडून जायचं. नाही, बंद आहे. तर ते बघा आमचं घर आहे तिथे. तिथून आम्ही एवढं चालत इथपर्यंत आलो. अजून 1-1.5 तास नाही गेला आम्हाला चालत खाली जायला. आता आमचा पायवाट चालू झाली. हे बघा मस्त पायवाट आहे. हे घसरत चाललेत. आमच्या चपला घसरत आहेत. अगदी तोंडाव पडायची वारी म्हणा होती. पाय भरला माझा चिखलात. गुरांमुळे एवढा चिखल झाला. म्हशी गेल्या त्याच्यात ना. तिकडे तर वरती चालायची वाटत. इकडून वाटे, इकडून शॉर्टकट काढते आम्ही. बघा इथे भात लावले. मला तर नाही आला. आम्ही चाललो बघा हिरव्या वातावरणात. माझ्या साईड मागे बघू शकता, तिकडे घर आहे आमचं मागे. मम्मी फोनवर बोलते. कोणची गाव आहेत आमच्या, कोणी गाव आहेत.
ही आमची कॉलेजची वाट होती पण ती खालच्या साईडून आम्हाला 1-1.5 तास लागेल. 1 तास तर पकडा खाली जायला लागेल. गाडी जायला आहे पण गाडी एवढी फिरून येण्याची इथनं शॉर्टकट चालत. तिथे तुम्हाला जंगलाच्या रोडमध्ये दाखवतो वाटा कशा झाल्यात. समोर नदी दिसते खाली, ते खाली जायचं आम्हाला त्या साईडला. आमची पाय वाट चालू त्याच्या काट्या दिसते तेवढ्याला आली. मच्छी खाते ते मच्छी दे मच्छी होत नाही. अशा प्रकारे आम्ही आलो मोकळ्या जागेवर. बघा दाखवतो तुम्हाला कुठे कुठे जायचंय. हा तिथं खाली पण जायचंय. आधी इकडच्या साईडला जाईन निपाणी साईडवरनं मग फिरून असं तिकडून तिथे गाव दिसतंय तिकडे जाणार आहे म्हणा. त्या नदीच्या जवळ आहे तिथे कांचनताईचं बाबूदादाचं घर. इथून पण वाट आहे, इकडून पण वाट आहे. ती जरा घसरेल. बुट सध्या घसरत आहेत माझी पण. दादाला नाही पाहिजे झालं दादा तिकडे गेलं ना तटण्याडे. काय नाही हो कालचं पूर्ण कुठं झाले. ती काळजी तेवढी लागली दादाला बघ की. पण ते तिथलं बटन तेवढं बदललं का. खाली गुरं गेलेली आहेत. आपली पण इथंच असतील ना गुरं. दोन दगड तिकडे असतील ना. जुनी वाट आहे. एवढं कसं हे झालं. गाडी बिडी आली का इकडे. रस्ता काढला होता ना आपलीवाल्यांनी. अच्छा रस्ता केलेला इथं येऊन इथंच थांबला पेटला रस्ता. तो इथनं पुढं नाही. काय झाडी काय डोंगर. फिरायला या इकडे आमच्या सोबत वाट बनवायला या. पहिली जुनी वाट. पहिली वाट त्यातनं पण नाही का गुरं खाली गेले आमच्या हायस्कूलची जुनी वाट. वाटेन जायचं आणि शाळेत जाताना. दहावीपर्यंत शाळा शिकलो म्हणायचं. बघा ही घरं दिसत आहेत खाली तिकडची. तिकडे जायचं आहे आम्हाला खाली. ते पण घरं अजून खाली खूपच्यात आहेत. इथून दुसरी घरं दिसत आहेत ती. बघा कसं आहे ते. बघा ते आपलं मंदिर आहे तिकडे. मोकळ्या वातावरणात आलो परत. थोडा सेल्फी काढीन इधर. चला कसं लगेच हिला खाली. फोटो
बघा केस बांधावी लागतील. थोडा इथं थांबून केस बांधतो आधी. जाते का थांबलं. थोडं गरम व्हायला लागलं आता आम्हाला. गरम होतं परत त्या आपली वाट चालू करून. पॅन्टीला नाडी नाही माझ्या. 3 बॅटऱ्या पडल्यात खिशात. पॅन्ट पळायला आलं की खाली खाली जाते. अजून थोडा खाली करता म्हणजे चांगला व्ह्यू आहे बघा. ती कॉलेज हायस्कूलची वाट. सॉरी कॉलेज पण नाही. कॉलेजला मुंबईला गेलो मी. रोज यातून येऊन जाऊन करायचो मी. काय भरलं सोड. त्याला नक्की जाऊन जा आता 2 दिवसासाठी गणपती. हो तुम्ही सोडला सरावण पण कसं 2 दिवस आता गणपती आपल्या घरात आणि काय खायचं. छत्री ठेव त्यांची. ते आम्ही इथे बसायचो ह्या दगडावरती. जर लवकर आलं ना त्या दगडावर टाइमपास करत बसायचो. इथून मस्त मग कधी आंबे असायचे. ह्या वाटेला खूप आंबे असायचे. आम्ही आंबे पाडायसाठी खास खाली जायचो इकडे तिकडे तिथे जंगलात. तिकडून एकाला असं टेकडी नाही टेकडीवरून एकाला बॉल टाकायला सांगायचं. खाली डोंगरात ना असे अडवायचो बॉल. आम्ही अशी प्रॅक्टिस करायचो. मजा यायची आम्हाला जरा. तेव्हा बाय मला बोलून चालाय नाही तर काठी जरा घेऊन. अशा प्रकारे गुरवाली बसले तिथे. हो हे बघू शकता इथे गुरं आणलेत. त्यांची वाट इथून होती. तिथून पण वाट आहे इथून पण वाट होती. तिथे खाली मोठं आंब्याचं झाड आहे. त्याच्यावरनं समजायचं अर्धी वाट आली. तेव्हा तिथे गुरं गेलीत. इकडे या वाट्याला. छत्री तुमची वय का तिथे ठेवली होती. ती पण राहिली ना. ही आमची मस्त. पाऊस नाही त्यामुळे राहिली वाटतं. ते बघा कशी काय आहे. त्यातनं पण गेलो आम्ही खाली त्या वाटेने. ते काढते ते का तू काढून ठेवले. बघा गावाले बसले तिथे. वर नेऊन ठेव तेवढं कुंभादारात मी जाताना नेन. मग जाताना पिंडी घेऊन जायची. गावात बांधून ठेवले ते घेऊन जायचे. पप्पा तिथे गवत कापताय. उलटी काठी लावली. एवढी बारकी बरी झाली. आज वाट चुकले म्हणून आलो. ते येणारच नव्हतो. हा
हे बघा, आम्ही इथून खाली उतरायचो पहिले, इथून सरळ सरळ खाली येतो आणि आता वाटच गायब झाले होते, हरवल्यात आता वाट. ह्यातनं पळत यायचं खाली, एकाला वर लावायचं, तिथून बॉल टाकायचं आणि इकडे अडवायचो आम्ही खाली. आणि यातनं आम्ही रोज शाळेला खाली जायचो. 15 मिनिटात खाली, 15 मिनिटात वर. तुमच्यात रेस लागायची, पहिलं कोण वर पोचते. चप्पल घसरायला लागली आता. प्रांजल कुठं पडली? प्रांजल काल सध्याच्या बातात तिथं पडली, नडगतासाठी अशीच पडली. माग चप्पल घसरली आणि गुडगस टेकलं खाली आणि जाडती आगो बाया करते. आता म्हणलो म्हाताऱ्यात ना आगो बाया काय तुला कळलं ना, सुख कुठे आहे तिथं पाय यावा म्हणून. आता म्हणत होती मी येतो, तिला यातनं न्यायला 4 तास पाहिजे होतं, उचलून न्यायला लागली. दोरी चित्री दिवस पाणी वजन, पाऊस नाही म्हणून नाही. आता म्हणते मरू दे तुझा सरावून मच्छी खाऊन जा, तुझी मच्छी सोडण्याची आहे होय देवाच्या परता. इथे एक पाईप फुटलेला होता, त्यात आम्ही पाणी प्यायचो. इथे एक होतं आणि तिकडे एक होतं, त्या आंब्याखाली. तर त्यात होल पडलेलं होतं, त्यात आम्ही पेन टाकायचो आणि पेनाने पाणी ओढून प्यायचं. तर आहे की नाही माहीत नाही, फुटलेलं अजून. बंद केलं आहे, तर बंद केलं असतील ना. तर माझी बी चटणी पकडणी आलेली पाईपच घालून 2 छत्रे आलेत आणि एकच्या खाली खरसून तेव्हाच्या इथे होतं, तिथे एक जांभळीचं झाड आहे, तिथे देव असतात. आणि हा एक मोठा आंबा होता, आता कमी झाला तो, खूप मोठा होता. वाट बघा, बूट वल्ले झालेत आता, एकदम घसरायला सुरुवात होईल आता. त्या आंब्याच्या झाडांवर आम्ही खूप आंबे काढले, तिकडून तिकडून बघू शकता. याच्यावर वीज पडलेली, त्यामुळे एक साईडचा भाग उडून गेला, याचा अर्धाच आंबा राहिला. ह्याच्यापेक्षा पण खूप मोठा होता आंबा. इथे आम्ही आराम करायला बसायचो. ही आमची अर्धी वाट झाली, तिकडून इथपासून अर्ध, इथून खालपासून अर्ध असं. ते गुरं आहेत, म्हशी आहेत, कोणाच्या तरी खालच्या साईडच्या असतं मला वाटते. बघा इथे आहेत, बघते बघा कशी. मी आवाज काढतोय, ती लगेच बघायला लागली बघा. ती बघा फिरली लगेच. त्यांनी नाही, मी केलं. बघतायत बघा कशा. मच्छर पण लयच आवाज असेल. आता गरम व्हायला लागलं, ऊन लागायला लागले आम्हाला. गोल 2 वाटा आहेत तिथे, एक इकडे जाते आणि एक इकडे जाते, तर आम्हाला त्या साईडला खाली जायचे बघा. म्हणजे विचार करा, आम्ही रोज ह्याच्यातनं चालत शाळेला कसे जात असेल. असं चालत तेव्हा सवय झाली, तेव्हा पळत सुटायचं आम्ही. 15-20 मिनटात खाली, 15-20 मिनटात लागले वरतून घरापासून तिथे मागे यायला. थोडीफार वाट दिसते, त्याने चाललंय बघू पुढे काय वातावरण आहे ते. त्याच्याने लगेच बूट घसरतो. एकदा मला इथे सोसायचं पिल्लू भेटलेली या साईडला आतमध्ये.
ते ससाचं पिल्लू घेऊन परत मी इथनं घरी गेलेलो, शाळेतच नव्हतं गेलो. इकडून राईट मारायचं शाळेत. जुनी वाट आहे तीही आहे, ह्याच्यामधनं जायची अशी इथून. इकडून बाजून पण निघाली. खाली आता मोकळ्यात पुचू आम्ही सपाटीला. नावच आहे सपाटी या भागाचं. त्या जांभळीच्या इथे खरशिंदे जांभळ पण गायब झाले बघा. तर दुसरं कुठलं तरी झाड उगवले तिथे. खूप चेंज झाले वाटे वगैरे. लांबून बघू शकता असं आहे. मम्मी कुठे राहिली? मम्मी अजून वरच आहे तिकडं. पूर्ण जंगल जंगल बघा. आता भेटतो तुम्हाला आम्ही त्या वाटेला जाताना. थोडा कॅमेरा गरम झालाय. कॅमेरा थोडा गरम झालाय उन्हामुळे, त्यामुळे जरा बंद करतो व्हिडिओ. त्या वाटेला भेटतो तुम्हाला जिथे जास्त खराब असेल तिथे, जसे की आपटण्याची शक्यता असेल, पडेन अशा ठिकाणी चालू करतो. तुमचं पण मनोरंजन होईल तसंच. दादा नाही तर दादासोबत आलं असतं. दादा गेला आहे सासूरवाडीत, लाईटीचं काम बाकी होतं ते. कुठून जाय तरी आपली हात्रेवाडीची वाट चालू झाली. आता आम्ही चाललो मामाच्या गावी. मग ही वाट जरी बरी तरी आहे जरा. इकडून जास्त गुरं येत नाहीत वाटतं. बघा इकडून घसरलं की सीधा खाली. शॉर्टकट. आता अंगावर डिझाईन येतील, अंगावर टॅटो निघतील मग खाली गेलं तर शॉर्टकटने. मध्ये मध्ये आहे चिकन. सुहास आलाय की नाही? नेटवर्क पण नाही तर त्याला फोन केला असता. करतो कधी कधी फोन मला. बघू आपण नेटवर्क आले का बघू, कारण की आमच्या गावाला नेटवर्क असतं. त्यांची कंडिशन आहे. कॅमेऱ्याची स्क्रीन बंद झाली. थोडा नेटवर्क आले. सुहासला फोन करू आपण, बघू. हो मी उचलायला गेले तर मला माझ्याकडनंच काहीतरी झालं, त्यामुळे उचलायला दिलं असं झालं. नो सिग्नल दाखवते अजून. रेंज आली थोडी पण नो सिग्नल दाखवते. हो कुंभारकडून गेलोय शाळेच्या वरती यात्रेवाडीच्या. चला खाली जाऊन बघू नेटवर्क आले. नाही पाऊस उघडा आहे सकाळपासून इकडं. खरंच होय. इकडं ऊन पडलंय सकाळपासून. चलो जंगलातून वट काढत काढत जाऊ आपल्या खाली. कधी गौरी बसले काय रविवारी कशाला कोण येते. अशा प्रकारे आम्ही थोडं जवळ आलो. बघा इथं खाली घर आहे, तिथं जायचं आहे. इकडं पुढं पण जायचं आहे. बापूंचा होता आहे, बापूंचा होता. हे येत आहेत रविवारी येणार आहे. रविवारी दुपारी मला घ्यायला अंधारे टाकलीला म्हणून सकाळी होतं ना. बघा ही वाट कशी आहे. ही बघा इथलं भारी वाटते. एक फोटो काढू आपण याच्यात. ऊन बघा किती आले. काय ऊन लागते. गरम व्हायला. आम्ही वाट शोधतो. वाट चुकलो आम्ही. वाटच भेटेना आम्हाला. आता इथून खाली जातो पाण्याच्या वाटेन. बघा काय भारी दिसतंय वातावरण. गाणी पण लावली नाहीत कोणी.
इथं लावायला पाणी भरून घेतलं गेली वाट दिसतं. आपण तिकडे गेलो. वाट सोडून ही पहिली वाट होती काय? ते तिथे पाणी पडतं मध्ये, तिथून आलो मी इकडचं जे एक पॉईंटच्या पे दिसते ना स्टार्टिंगची, तिथून आम्ही एवढ्या लांब आले चालत. आता काय नाही, जाताना हालत खराब आहे. हो, खालनं वर जाताना आलं खराब होणार. डोंगर चढताना 1 तास तर लागेलच. पाणी कुठल्यावरती ते कुठं घर पण आले जवळ. शाळा असेल ना, ही वाली शाळा आहे, पत्रेवाडीची शाळा. पत्रेवाडीची शाळा ती झाडात दिसते. हळून गेले झाडामध्ये. पोरं ऐकत का नाही शाळेत काय माहिती. सुट्टे असतील ना, पत्रेवाडीच पोरं इथं का नाही ते पुन्हा. हा. वाटत पाणी आले. आलोय आपण सांगलीवरनं खाली. आता घसरगुंडी चालू आहे. थोड्यासाठी पडायचं होईल. घसरगुंडी चालू आहे आता. थोड्यासाठी पडायचं होईल. घरं लागलेत आता. गेली का पहिलं घर. वरच्या साईडला शाळा आहे. आता माझ्या वर्गातल्या मित्राच्या घरी सचिन. बुटामध्ये पाणी गेले सगळं आणि मामाच्या घराच्या जवळ. पायऱ्यांनी उतरतं, पायऱ्या म्हणतात गावात. आता रस्ता लागेल. गाडी आली कोणाची तरी. गाड्या घेऊन फिरतात, आम्ही चालत आले बघा. शॉर्टकट मारून आलो आम्ही. गाडी घेऊन आम्ही अजून अर्ध्यातच असतो. मावशी बरं नाही वाटत. ओळखीचीच माणसं. आत्याची सासू. आहे मावशीला नाही बरं वाटत. 3 दिवस झाले घेऊन ताप येतोय होय. आजारी चालू झाली. टाकी बसणं इकडं. नवीन घर बांधल्या आधी काहीच नव्हतं इथे खाली. हे आहे मामांचं घर. कॅमेरा गेला झाडात. कोण आहे का नाही घरात? पुढच्या दरवाजाने एंट्री करू आम्ही. म्हणते दिसत नाही. कोंबड्यांची पिल्ली वरडते ते माणूस तर कोणच नाही. यावरती हा वैरणीची वजी आणून ठेवली. आलंय मामाच्या घरी बघा. ते आहे घर. रोषा येते खालनं. होय आहे होय. तुम्ही येऊ का बरी आले काय कधी दाखवलं आमचं घर कुठे. इथे वरती आहे, तिथून एवढा डोंगर उतरून चालत खाली आहे. वाटते छकुली वाटते काहीतरी. घरात अंधार आहे. कॅमेरा बंद करायला लागेल शायद. एवढं छोटं असेल. काय नाही करताय घरात. आहे बाया बरी.
चालले गणपतीच्या पाया पडत. मामाच्या घरातला गणपती आहे. प्रसाद तुला. भारी दिसतंय.